हाय हॅलो नमस्कार. तर आता वाजलेले आहे सकाळचे 7:30 आणि म्हणलं आंघोळ वगैरे सगळं सकाळचे फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर किचनमधलं पीठ वगैरे मळलं आणि त्याच्यानंतर भाजीची तयारी केली. बटाटं वगैरे शिजवून घेतलं थोडंसं आणि म्हणलं चला जरा झाडांना वगैरे पाणी मारून ये. तर भरपूर दिवस झालं म्हणजे रात्री ना काल संध्याकाळी पण मी पाणी मारलं नाही बघा आणि परवाच्या दिवशी पण चुकलं पाणी मारायचं राहून गेलं. तर म्हणलं 2 दिवस झालं पाणी नाही तर मग झाडं लगेच असे सुकल्यासारखे होतात कारण इतका उन्हाळा जास्त लागलेला आहे ना आता. झाडांना थोडं थोडं पाणी कमी पडलं ना तर पूर्ण झाडं सुकून जातात बघा. तर त्याच्यासाठी सगळं पाणी वगैरे मारलं आणि आता कसं झालं तर माहिती का मी पहिले खालूनच पाणी मारायची, झाडाच्या वरती पाणी मारतच नव्हते त्यामुळे थोडंसं किडल्यासारखं झालती झाडं. आता मी काय करते माहिती का, झाडाला पाणी मारतानाच वरून सेंटर बनून मारायचं म्हणजे काय किडे वगैरे काय लागले असले तर ते गळून पडतात आणि झाडं एकदम अशी फ्रेश आणि टवटवीत दिसतात बघा. किती मस्त अशी फ्रेश झाडं आता नवीन उगवून आलेत. आणि जी झाडं अशी किडल्यासारखी झालती ना तर ती झाडं ना मी कट करून टाकलीत गुलाबाची. आणि हे तर ना झाड खूप मोठं होतं बघा, मी ह्याला कट केल्यामुळे एवढं छोटं झालं हे. आणि त्याचं सेंटरसुद्धा मी कट करून एकदम ऊन चालतं ते सुद्धा कट केले मी. आणि ज्यावेळेस जेव्हापासून कट केले ना तेव्हापासून ते फिरशे नवीन एकदम छान उगवले आणि दाट पण उगवले बघा. आता हे गुलाबाचं झाड आहे ना इथलं उंच गेलेलं, त्याला मी काहीच ठेवलं नाही, फक्त एक शेंडा ठेवला, बाकी सगळं कट केले. आता त्याला नवीन नवीन अशी पालवी फुटून यायला लागली, म्हणजे असं एकदम नवीन हिरवी हिरवी बारीक बारीक पानं फुटून यायला लागलेत. आणि मोगरा पण आत्ता जस्ट चांगला फुटलाय. मधी ना थंडीच्या दिवसात ना सगळी पूर्ण बघा झाडाशी पानं गळून ना फक्त झाडाचे फाटेच राहिले होते. म्हणलं तर चालते, मग ते फाटे काय कामाचे म्हणून मी सगळं कट केली झाडं. आणि मी बरेच दिवस झाले व्हिडिओमध्ये सुद्धा झाडं दाखवली नाहीत कारण मी कट केलं तर काय दाखवणार, सगळं भुंडे भुंडे झाले. हे झाड जे आहे ना भरपूर असं सुकल्यासारखं झाले बरं, कारण हे आणि हे ना एकदम मस्त आले कारण हे लाल झाड आहे ना हे उन्हामध्ये जास्त येतच नाही. त्याने आम्हाला पहिलेच सांगितलं होतं, पण मला ते आवडलं म्हणून मी तरी पण घेतले. असो आता बघू, मग थोडे दिवस बघणार नाही तर त्याला काहीतरी आडोसा करणार. तर आता मला लागायचं होतं स्वयंपाकाला. तर पीठ वगैरे भिजून झालं असेल, आता पटकन स्वयंपाक वगैरे बनवून घेते कारण मुलांना जायचं आहे शाळेत आणि त्यांची झालेली आहे गडबड. तर ते आवाज द्यायला लागले तर आवर म्हणून. तर इथं पीठ वगैरे मळले त्यामुळे काही उशीर लागणार नाही, पटकन भाजीला टाकते. तर भाजीसाठी ना आज पुरी भाजीच बनवायची म्हणून बटाटा शिजवून घेतलेला आहे. तर पातेल्यामध्ये टाकलेलं आहे तेल, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे भरपूर असा कांदा, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना थोडंसं मी मीठ टाकले कारण कांदा ना असा व्यवस्थित तळून निघतो थोडंसं मीठ टाकलं की. तोपर्यंत ना फळीला भांडी वगैरे लावायचे राहून गेलेत माझे. तर मला ना ती सवय असल्यामुळे चांगलं नाही वाटत बघा, फळीवरची भांडी वगैरे खाली आली ना आपल्याला स्वयंपाक करताना पण काय बरं वाटत नाही. पण म्हणलं आता शाळेचं पण टायमिंग झालं आहे तर असो. तर परत काय केलं, जी काय आपलं कांदा वगैरे तळून झालता ना त्याच्यामध्ये टाकलं बारीक बारीक चिरलेलं टोमॅटो. कांदा मस्त असा तळून घेतलेला आहे ब्राऊन होस्तोर आणि त्याच्यामध्ये टाकलं टोमॅटो. आणि त्याच्यानंतर आपलं घरचं काळं तिखट काळा मसाला टाकलेला आहे आणि मस्त असं तळून घेतलेलं आहे. आणि जे काही मी बटाटा शिजवलं होतं ना ते बटाटा आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी. तर त्याच्या अगोदर ना थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर, थोडंसं मीठ आणि त्याच्यानंतर उकडलेलं बटाटा हे सगळं याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि मस्त असं ना त्याला एक 4 ते 5 मिनटं वाफ दिलेली आहे थोडंसं पाणी टाकून. तर थोडंसं पाणी आटलं की मस्त असं पुरी भाजीच्या बटाट्यासारखं ही होऊन जाते बघा, थोडंसं घट्टसर बनतं ते. आणि त्याच्यानंतर थोड्याशा 2-3 चपात्या बनवून घेतल्या त्यांच्या दोघापुरत्या. आणि त्याच्यानंतर लगेचच ना अजून एक भाजी मला बनवायची होती कारण ती भाजी पुरी भाजी जी आहे ना ती थोड्याशा पुऱ्या करणार होती मी, त्याच्यासाठी ठेवली होती ती. आणि ही भाजी ना त्याला टिफिनसाठी थोडीशी पोरांना केली ती. पण कसं आहे पूर्व आहे ना दोडका जास्त खात नाही, त्यामुळे फक्त ऋतूसाठी आणि माझ्यासाठी दोडक्याची भाजी बनवली आहे. आणि एकदम थोडीशी बनवली आहे, त्यात थोडंसं आणखी शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकायचं राहिले माझं, ते काही घेतलं नाही व्हिडिओमध्ये. इथं पोरांना भाजी बटाटे शिजली त्यानंतर त्यांना जेवायला वगैरे दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना मला ना टिफिनसाठी ती म्हणली आता पूर्वाला काय बनवायचं. मग रात्री जी काय मेथीची भाजी होती ना ती निवडून ठेवलेली होती बघा, ती मेथीची भाजी तिच्यासाठी आणि तिच्या पप्पासाठी थोडीशी बनवली. त्यांना पण टिफिन द्यायचा होता, मग त्यांना पण टिफिनसाठी मेथीची आणि ती दोघांना होऊन जाईल आणि हे आम्हाला दोघांना होऊन जाईल. असं सगळ्या 2-3 भाज्या वगैरे बनवून घेतल्या. त्याच्यानंतर थोडासा चहा करून घेतला, मी चहा वगैरे घेतला कारण मी स्वयंपाक करताना एकदा चहा घेतला तर परत आपल्याला एनर्जी वाटते बघा काम करायला. नंतर नाश्ता वगैरे केलं ना मला डायरेक्ट झोप आल्यासारखी होते, त्यामुळे आणि सकाळी ना भरपूर कामाचा गोंधळ असतो बघा, प्रत्येक लेडीजचा सकाळ सकाळी भरपूर काम असतात. तर सगळं माझं हे उरकून झालेलं आहे. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.